तर कसे मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता आम्ही पाणी घेत असतो याच्यामधून, टँकरमधून, आणि आम्हाला ते पाणी चांगलं वाटत नाही आहे भाजी वगैरे धुवायला, तांदूळ वगैरे मध्ये लावायला. तर आम्ही आता एवढं 3 जार भरून पाणी आणतो जारचं, आणि त्यानेच तोंड वगैरे धुत असतो. कारण ते याचं पाणी चांगलं नाही आहे, कशाचं, टँकरचं. आमचं पाणी गेलं होतं ना बोरचं तिकडचं, तर म्हणून आता जार आणायचे आम्हाला एवढे मोठे. तर चला बाबा. आणि गाईज आजचा ब्लॉग खूप दिवसानंतर येणार आहे. तर गाईज आता आम्ही जार आणलेले गाईज, आणि मी पहिल्यांदा किती जार उचलले एवढे. आणि आज आई बनवणार आहे आमरस. रोजच खातो आपण. हा, रोजच राहते. तिथं 2 आहे आंबे. आणि किती दिवसानंतर ब्लॉग येणार आहे, प्रँकच्या नंतर ब्लॉग येणार आहे त्याला. आणि गाईज आपल्या एका व्हिडिओवर 400 व्ह्यूज कंप्लीट झालेले, 400+ व्ह्यूज गेलेले. तुमचा सपोर्ट राहू द्या, असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. तुमचा सपोर्ट राहू द्या गाईज. खरंच आमचे व्हिडिओ पळायला लागले तुमच्या सपोर्ट. कुठं नाही ते पळत नाही, ते व्ह्यूज येते बघा त्याच्यावर. तुमच्या प्रेमामुळे आमचे व्हिडिओ आहे ना पुढे चाललेले. खरंच तुमचा मनापासून धन्यवाद. आणि गाईज मी सगळी सायकल पण खेळली होती आता. आणि गाईज मी आता कमी व्हायला लागलेलो आहे, जार उचलतो मी आता म्हणून, आणि सायकल पण खेळतो. तर गाईज आता आई स्वयंपाक करेन आणि मी आंघोळ वगैरे करतो. तर गाईज हे बघा, आम्हाला एक फ्रेम आली होती गिफ्ट, आणि आता किती दिवस आमच्या घरामध्ये होती, तर आता त्याची अनबॉक्सिंग करतो मी. आणि आम्हाला ती फ्रेम तिथं लावायची आहे. तिथं 7 घोड्यांचा फोटो होता. आणि आता अनबॉक्स हो, हे बघा गाईज, फोटो कोणाचा आहे. गेस करा कशाचा फोटो आहे. साईबाबाचा आहे. हे बघा गाईज, साईबाबांचा फोटो आपल्याला आलेला आहे गिफ्ट. आणि हा फोटो आम्ही आता तिथं लावणार आहे, आवाज येतो. आणि हा फोटो आम्ही तिथं लावणार आहे. तर हे बी फाडू काही पण नाही, राहू दे ना. धूळ किती, आपलं रस्त्यावर घर आहे ना. तर आम्ही आता तिथं लावतो. तर फायनली काय आता आम्ही सगळं आवरलेलं आहे, आणि मी आंघोळ वगैरे पण केलेली आहे. खूप दमलो होतो. हे बघा, आम्ही इथं हे फोटो लावलेले आहे, आणि इथं हे तिथं फोटो लावला, इथं एक आमचा फोटो लावला, तिथं गणपती बाप्पाचा फोटो लावला, आणि हे पहिल्याचेच आहे. आणि मी आता वस्तू कलरच्या हवेवाली वस्तू, खूप गरमी होती आहे, तर मी जीन्स आणि शर्ट घातलेलं आहे गरमीमध्ये पण. आणि आता आईची पण, अरे मी नाही गेली का. आता आई आंघोळीला जाणार आहे, झाडू मारते आई. आई खायला काय बनवणार आहे. आई रस बनवला गाईच, शेवाळे, बापरे, दुसरं काहीतरी कर ना. तर गाईज मी आता इथे जेवण करतोय. सोयाबीन वड्याची भाजी, पोळी, रस, शेवाळ्या केल्या आईने. आणि आई तिथं हे करते, भांडे घासते. आई तू पण जेवण करून घे ना. आणि आता मी जेवण करतो गाईज. खूप छान भाजी आहे आणि रस वगैरे. तर गाईज मी आता इथं भेळ करतोय माझ्यासाठी. मला खूप मस्त चटपट आवडत होतं, तर मी माझ्यासाठी आता भेळ करणार आहे. खूप सारे पाकिट आणले होते गाईज मी असे. त्याच्यामध्ये कचरा पण याच्यामध्येच नाही, तर आई खूप बोलतात. आणि बघा, चाट मसाला पण आणला होता. आणि हे सगळे पाकिट, कांदा, टमाटर कापलेलं आहे, आणि हे सगळे त्याची भेळ करायची. तर मी हे सगळं टाकतो आणि मिक्स करतो. सगळं तयार झाल्यावर दाखव नंतर. हा, तर काय जे बघा, अशा प्रकारे मी भेळ बनवलेली. हे बघा कशी झाली बाबा, भारी. आई मस्त चाट मसाला वगैरे टाकलेला आहे गाई त्याच्यामध्ये मी. तर मी बी टेस्ट करतो. तर गाईज मी आता सायकल घेऊन आलो होतो, आणि आई देवपूजा करते बघा. आणि आज का दिवस खूप बोर गेला गाईज, मला एकदम बोरच गेला आजचा दिवस. कधी पण बोरच होतो मला.
आई खायला काय बनवणार आहे? खिचडी चांगलीवाली करा आज. तर काही जिथं आता आम्ही संध्याकाळ झाली होती तर आईने खिचडी बनवलेली आहे आणि चटणी आहे. हां आणि आई इथं जेवण करतील. बाबा सकाळपासून कुठं गेले होते? बाबा सकाळपासून रिक्षावरच होते, आत्ता आले. चमचा द्यायचा का बाबाला? चमचा. आणि हे बघा किती छान आहे खिचडी झालेली. तर काय मी आजचा ब्लॉग एंड करायचा विसरलो होतो. तर काय आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल हक्काने सबस्क्राईब करा. गाईज प्लीज सबस्क्राईब करा, तुम्ही सबस्क्राईबच करत नाही. आणि आजचा ब्लॉग खूप दिवसानंतर येतोय. तर भेटू तशा ब्लॉगमध्ये. टेक केअर. तर बाय.